मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। अनैतिक संबंधाच्या संशयातून शिरभावी येथील फॉरेस्टमध्ये एकाचा खून। सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील फॉरेस्टमध्ये एकाचा अनैतिक संबंधाच्या संशयातून लोखंडी पाईपने डोक्यात वार करून खून केल्याची घटना दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली। याबाबत अधिक माहिती अशी की सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथील सागर किसन इंगोले यांना त्यांची पत्नी आणि मयत गजेंद्र विश्वनाथ शिंदे वय वर्ष 55 राहणार खिलारवाडी या दोघांचा अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आमच्या खिलारवाडी घरी येऊन माझे वडिलांना जीव मारणार आहे असे सांगून त्याच्या बायकोला घेऊन गेला। नंतर बायकोसह पांढऱ्या रंगाची ब्रिझा गाडी, त्यावर काळ्या रंगाची डिझाईन असलेल्या गाडीत गोपाळ चव्हाण व मुबारक मुलानी यांना बायकोला दवाखान्यात नेण्याचे निमित्त करून बसवले। मोबाईल बंद केले व खिलारवाडी येथील ज्योतिराम जाधव यांच्या वस्तीजवळ वडिलांच्या मोटरसायकलला अडवे घालून त्यांना गाडीत शिवीगाळ करत जबरदस्तीने बसवले। तेथून गादेगाव, वाकरी, कराड रोड या भागात वेगाने फिरवले व गादेगावच्या पानपट्टीतून लोखंडी पाईप घेतला। पुढे शिरभावी गावातील फॉरेस्टमध्ये सायंकाळी 7:15 ते 7:30च्या सुमारास आणून गजेंद्र शिंदे यांना खाली बोलावून त्यांना त्यांच्या डोकीत लोखंडी पाईपने जोराने वार करून गोपाळ चव्हाण, मुबारक मुलानी आणि त्यांची पत्नी यांच्या समक्ष जीवे ठार मारून खून केला अशी मयत गजेंद्र शिंदे यांच्या मुलाने सांगोला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून सांगोला पोलिसांनी सागर इंगोले याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत।